महाराष्ट्राच्या भिवंडीच्या दापोड्यामधून जी गाडी घेऊन निघालो तो आता भारताचा जिथे रोड एंड होतो, जिथे भारताचा रस्ता संपतो तिथे पोचू. इकडे सियाचीन वॉर मेमोरियल आहे. सियाचीन हा वर्ल्ड्स हायेस्ट बॅटलफील्ड आहे. इकडून निघावं असं वाटत नाही, पण इथे थांबून पण देत नाही. सुंदर व्ह्यू, सुंदर. सियाचीन बेस कॅम्पपासून आधी तर आम्ही खलसरला जाऊ. खलसरला आम्हाला असं वाटलं की आम्ही 2 तासात सियाचीनला पोचू आणि 2 तासात रिटर्न येऊ, पण आम्हाला रिटर्न यायला 4 तास लागले, पोचायला 4 तास लागले. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आमची सुरुवात हुंडरमधून होती. कालचा ब्लॉग एंड नाही केला कारण आम्ही थकलेलो. जसं रूमवर आलो डायरेक्ट झोपून गेलो, एडिट केलं आणि झोपलो कारण सकाळी लवकर उठायचं होतं. आज आमचा सियाचीन बेस कॅम्प आहे. सियाचीन वॉर मेमोरियल जायचं ना, सियाचीन वॉर मेमोरियलला जायचं आहे. तिथून मग पँगॉंग मारून पँगॉंगला स्टे आहे. पँगॉंगला थोडंसं ऑफरोड मिळणार आहे आम्हाला. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही चाललेलो तेव्हा आम्हाला नदीतून रस्ता होता, भरपूर ऑफरोड आहे, नदीतून जायचं आहे. चला आम्ही निघतो आता, भेटूया रस्त्याला. आपल्या या व्हॅलीची मजा घेत घेत आपण आता नुब्रा व्हॅलीमध्ये आहोत. नुब्रा व्हॅलीची मजा घेत घेत जाऊया. चला आपण आता हॉटेलमधून निघालो आणि पोचलो डिस्किटला. हे डिस्किट गाव आहे, जे की माहीत नाही त्या पिक्चरचं नाव, पण त्या मूवीमध्ये या गावाचं थोडंसं हे झालेलं, ते शूट झालेलं. आणि हे गाव ॲक्च्युली फेमस आहे त्या मॉनेस्ट्रीसाठी. इथे समोरच ती मॉनेस्ट्री तुम्हाला वरती दिसते, खूप मोठा स्टॅच्यू येतो. डिस्किट मॉनेस्ट्री लडाखमधली आणि स्पिती व्हॅलीमधली लांगझा मॉनेस्ट्री, या 2 मॉनेस्ट्री फेमस आहेत. चला आपण नुब्रा व्हॅलीतून बाहेर निघू आता. इथे डिस्किट मार्केट आहे. चला आपण जर आता आपण बघणार आहोत, मागच्या वेळेस बघितलेली. आपण जर वर गेलो तर वर ते साईडला अजून छोटी घरं दिसतात. तो पण एक फोटो पॉईंट आहे. इथून तुम्हाला डिस्किट मॉनेस्ट्री दिसत असेल बघा. मूर्तीच्या मागे जे बर्फाचे डोंगर आहेत ते एवढे छान वाटतात, त्यामुळे तिथला फोटो एवढा छान येतो. पण आपण तिथे जाणार नाही आहोत. आपल्याला सियाचीन बेस कॅम्प करायचा आणि K2 पॉईंट करायचा आहे. इथून तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा डिस्किट मॉनेस्ट्री. लडाखमधली डिस्किट मॉनेस्ट्री आणि स्पितीमधली लांगझा मॉनेस्ट्री. आणि इथे पेट्रोलसाठी गर्दी बघा. आपण ज्या रील्सवर व्हिडिओ बघतो की खूप गर्दी आहे, त्या ज्या व्हिडिओ असतात त्या रिअल नसतात. कारण हे ग्रुप असतात. हे ग्रुप वाईज आल्यानंतर मग पूर्ण ग्रुप एकदाच पेट्रोल टाकायला थांबतो आणि मग ती गर्दी दिसते. आणि मग जे व्हिडिओ घेणारे असतात ते त्या गर्दीचा व्हिडिओ घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये तेवढी गर्दी नाही जेवढी दिसते रील्समध्ये. चला आपण जाऊया पुढे सुंदर अशा रस्त्यांवर. हे रेंटेड बाईक्सवाले. चला खलसर आहे 22 किलोमीटर. आपल्याला खलसरवरून टर्न मारायचा आहे सियाचीन बेस कॅम्पसाठी. चला आपण नुब्रा व्हॅलीचा व्ह्यू बघत पुढे जाणार आहोत. ही नुब्रा व्हॅलीमधून ही जाणारी आहे शोक नदी, आणि शोक नदीच्या बाजूने नुब्रा व्हॅलीमधून आपण चाललो आहोत. सियाचीन बेस कॅम्प जो आहे तो भारताचा सर्वात वरचा टोक आहे, K2 पॉईंट, आणि जगातला सर्वात हायेस्ट पॉईंटवर असलेला आर्मी बेस कॅम्प आहे, जिथे सर्वाईव्ह करणं हे इझी नाही आहे. तिथला स्ट्रगल जो आहे तो कोणालाही सहन करण्यासारखा नाही आहे. पण आपल्या आर्मीचे सोल्जर्स तिथे 6-6 महिने राहतात, जिथे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांवर पण बर्फच असतो. अशा सिच्युएशनमध्ये पण ते सर्वाईव्ह करतात. चला आपण नुब्रा व्हॅलीचा व्ह्यू एन्जॉय करत जाऊया सियाचीन बेस कॅम्पकडे. आपण आलो आहेत आता नुब्रा व्हॅली क्रॉस करतो आहे आणि ते हा व्ह्यू बघा.
दोन्ही साईडला एवढा छान व्ह्यू आहे. हा लँडस्केप काहीतरी वेगळा आणि बघण्यासारखा आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता, आम्ही सियाचीनला चाललो आहोत. तर सियाचीन हा वरती आहे, तिकडे खूप जास्त ग्लेशियर आहे आणि त्याची सुरुवात आतापासूनच झालेली आहे. समोर तुम्हाला स्ट्रोम दिसत असेल बघा, समोरचं काही दिसत नाही, एवढं जास्त स्ट्रोम आहे इथे. हे बघा, तिरीथला चाललो आहे आपण, तिरीथकडे चाललो आहे. हा बघा, नुब्रा व्हॅलीचा सुंदर असा व्ह्यू. चला, या स्ट्रोममध्ये आपण एन्जॉय करत करत राईड करूया आणि माझ्यासोबत तुम्ही राईड एन्जॉय करा. बाकी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण जर काही ट्रिप किंवा टूर्स प्लॅन करायच्या असतील तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतो आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या ट्रिप किंवा टूर्स बुक करू शकता. हा लँडस्केप बघा, सुंदर असा व्ह्यू हे बघा. आणि हा रोड आहे सियाचीन बेस कॅम्पकडे जाणारा. समोर आपल्याला ग्रीनरी, ब्राऊन डोंगर आणि व्हाईट डोंगर सगळं काही दिसतंय. व्हाईट सँड नाही, व्हाईट डोंगर बर्फाचे. आपल्याला इथून स्लो चालवायची, आरामात चालवायची आहे, कारण इथे BROनी जागोजागी बोर्ड लावलेले आहेत, लँड ऑफ लामा डोंट बी गामा. सो आपल्याला दलाई लामासारखं शांतपणे जायचं आहे, गामा पहिलवानसारखं ॲग्रेशन नाही दाखवायचं आहे. हा त्यामागचा मेन उद्देश होता. चला, इन द लँड ऑफ लामा डोंट बी गामा. रस्त्यांची मजा आणि लँडस्केप यांना काही तोडच नाही आहे, एवढी छान वाईब येते. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा लडाख राईड मारलेली तेव्हा जे पॉईंट्स आम्ही कवर केले ते आमचे आज कंप्लीट झाले. याच्यानंतर जे पॉईंट्स आहेत ते माझ्यासाठी नवीन असणार आहेत. आणि आपल्या चॅनलमध्ये जे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी पण माझ्या ब्लॉगमधून हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते नवीन असणार आहेत. आणि आता समोर तुम्ही कॅमेरा बघताय, 360 लावलेला आहे. त्याच्या व्हिडिओज जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला मला फॉलो करावं लागेल. मी त्या व्हिडिओज सगळ्या इंस्टाग्रामला टाकलेल्या आहेत. चल बोल पुढे, त्या व्हिडिओज सगळ्या इंस्टाग्रामला आहेत. इंस्टाग्रामची लिंक माझी आपल्या चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुला काही नसेल वाटलं ना गोल्या? चला, आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे. इथे कुठेही ब्रेक घ्या, सुंदर असा व्ह्यू. आता आम्ही आहोत सासोमा ब्रिजवर. हा आहे सासोमा ब्रिज. सासोमा ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे सियाचीन बेस कॅम्पकडे. सासोमा. वाव, सगळे सियाचीन वॉरियर्स. कधीपासून आपल्याला धुळीचे मातीचे डोंगर दिसत होते, आता हे यांचे दगड बघा, एवढा मोठा एकच दगड. आणि इथे एंट्री आहे. चला, एंट्री करून येतोय. उज्ज्वल एंट्री करतोय आणि ते गोळ्या बघा, आमचा गोली रायडर बॉलिंग करतोय. मॅन फ्रॉम मानकोली. नाइस वन. मॅन फ्रॉम मानकोली. गोली द राइडर. और ये उसका कल का है, ये उज्जवल के नहीं है और ये मेरा है. चलो चलो सजाइंद. चला, आम्ही वॉर्मर ग्लोव्स घालून आता निघतोय. सुंदर अशा रस्त्यांवर आपण गाडी चालवतोय. एमपी पासिंग. आणि शोक रिव्हरचा हा व्ह्यू आपण
रिव्हर आणि डोंगरांच्या सोबतच चाललो आहोत. आणि हे रस्ते सगळे रस्ते आहेत ना BROनी एवढे छान बनवलेत रस्ते. जिथे माणसांना पोचणं मुश्किल होतं तिथे BROने एवढे सुंदर रस्ते बनवलेले आहेत. BROसाठी एक लाईक तर बनतोच. चला, व्ह्यूची मजा घेत घेत कितीही लांबचा प्रवास असला, कितीही किलोमीटर असला, व्ह्यू एवढा छान असतो की त्या रस्त्याला त्रास होत नाही. प्रवास कधी संपतो माहीत नाही पडत. ग्रॅव्हल ऑन रोड. डेडूला याक बघायचा होता आणि त्यासाठी मी याक जवळ थांबलो. हे बघ डेडू, हाय याक. चला, इथे खाली आहेत आणि जे डोंगर कधीपासून लांब लांब दिसत होते ते आता जवळ आले. हे बघा. आणि इकडे आता थंडी पण वाढत चालली आहे. इथून सियाचीन बेस कॅम्प आता आम्हाला फक्त 10 किलोमीटर राहिलं आहे. सियाचीन बेस कॅम्प 125 किलोमीटर होता आमच्या इथून. या 125 किलोमीटरसाठी रोड सरळ नाही, त्यामुळे खूप वेळ गेला. गाडी कंटिन्यू 30-40च चालते आणि त्यात मध्ये ग्रॅव्हल पडलेली आहे. मध्ये खडी असल्यामुळे थोडंसं जपून चालवावं लागतं. हे बघा, ते डोंगर लांबून लांब दिसत होते. आम्ही आता त्यांच्या जवळजवळ पोचत चाललो आहे. चला, रस्त्याचा आनंद घेता घेता हा सीन संपत नाही आहे आणि मी जर्नी एन्जॉय करत करत आम्ही जे डोंगर लांबून बघत होतो त्या डोंगरांच्या आता जवळ पोचलो आहोत. फायनली आपण पोचलो आता सियाचीनला. सियाचीन वॉर मेमोरियल आहे हा. हा सियाचीन वॉर मेमोरियल, वर्ल्ड्स हायेस्ट बॅटलफील्ड, जगातला सर्वात उंच असणारा बॅटलफील्ड आहे हा. आणि वी ऑल आर शुड प्राऊड की हा बॅटलफील्ड आपल्या एरियामध्ये आहे आणि आपल्या देशामध्ये आहे. आपण पोचलेलो आहोत सियाचीन वॉर मेमोरियलला. इथे ज्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपण जाऊया. माझ्या मागे आधी तुम्ही हा व्ह्यू बघा. चारी बाजूलाच बर्फाचे डोंगर आहेत. इकडे पण आहे, हे बघा, हे इकडे पण, इकडे पण, इकडे पण, मागे पण. चला, तुम्हाला एकदा मेमोरियल समोरून दाखवतो. हा बघा, सियाचीन युद्ध स्मारक, व्ह्यू पॉईंट आणि सियाचीन ग्लेशियर हा बेस कॅम्प आहे. इथून वरती जो ग्लेशियर आहेत तिकडे आपले जवान तैनात असतात. तिकडे आपल्याला जायला परमिशन नाही आहे आणि आपण जाऊ पण नाही शकत, एवढी थंडी असते. या व्ह्यूमध्ये 125 किलोमीटर पार करायला आम्हाला जवळजवळ 4-5 तास लागले. 4 तास लागले 125 किलोमीटरसाठी. वर्थ आहे पण. आणि हा K2 पॉईंट आहे. किलिश गाव आहे, इंडियाचा हायेस्ट पॉईंट. इथे आपण आलो म्हणजे आपण आता K2 पॉईंटला पोचलो. नंतर कधीतरी आपण कन्याकुमारी राईड मारू तेव्हा हा K1 पॉईंट ना, नाही हा K2 पॉईंट आहे. K2 माउंट आहे हा. किलिश नाव त्याचा. कन्याकुमारीला गेलो की K1 कंप्लीट, मग आपला K2 की आपली जर्नी बाईकवर कंप्लीट होईल. आता आम्ही हा थोडासा व्ह्यू एन्जॉय करतो आणि निघतो पँगॉंगसाठी. चला, आपण वॉर मेमोरियलच्या इथून 2 किलोमीटर पुढे असलेल्या सियाचीन बेस कॅम्पला पोचू आता. हे भारताचं शेवटचं टोक आहे वरचं. याच्या पुढे चायनाची सीमा चालू होते आणि ते खूप सारी थंडी आहे. इथून आर्मीवाल्यांचे जे ड्रेसेस असतात ते सियाचीनसाठी कसे प्रिपेअर होतात हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर परत आम्ही जेव्हा त्या वॉर मेमोरियलजवळ थांबू तेव्हा मी तुम्हाला तिथे दाखवेन की एक आर्मीचा जवान सियाचीन वॉरियर बनण्यासाठी काय काय त्याला वेअर करावं लागतं फक्त थंडीसाठी. आणि तेवढा लोड, तेवढा वजन घेऊन एवढं वर चढणं आणि तिथे सर्वाईव्ह करणं
मुश्किल आपल्यासाठी तर इम्पॉसिबल आहे. हे बघा समोर तुम्हाला हे बेस कॅम्प दिसतोय, आर्मी बेस कॅम्प. चला सुंदर अशा रस्त्यांवर प्रवास करत करत आपण जाऊया. सगळे रस्ते सुंदर आहेत, रस्त्यावर खड्डे नाही आहेत आणि सीन एवढा भारी आहे, त्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येते. मी तर सांगेन प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी लेह लडाख ट्रिप मारावी. गाडी चालवायची मजा इकडेच येते. आपण आलो आता बेस कॅम्प जवळ. चला हा बेस कॅम्प आहे, गाड्या पार्क करूया रेतीला. आता आर्मी बेस कॅम्पमध्ये पोचलो. इकडे आमच्यासोबत ही कारवाली रॅली पण सगळी आली आहे आणि ट्रॅव्हलर वगैरे आलेत, पण आम्हाला इथे थांबवून ठेवलं आहे कारण आर्मीवाल्यांचं कॉन्वॉय चाललं आहे, जे वरती सियाचीनला पोस्टेड असतात त्यांचं कॉन्वॉय चाललं आहे, म्हणून सगळ्या पब्लिकला थांबवलं आहे. बाकी आता आम्हाला सोडल्यावर आम्ही मग एक ओमी बाबा मंदिर बघू आणि सियाचीनचा जो मेन ओपी बाबा मंदिर बघू आणि दुसरा जो मेन वॉर मेमोरियल आहे तो बघू. आम्हाला बीचवरून जायचं. हे जे समोर तुम्ही बघताय हे सियाचीन ग्लेशियर्स आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या भिवंडीच्या दापोड्यामधून जी गाडी घेऊन निघालो तो आता भारताचा जिथे रोड एंड होतो, जिथे भारताचा रस्ता संपतो तिथे पोचू. हे सियाचीनला जाणारे जवान समोरून थंडरस्टॉर्म तुम्ही बघू शकता. वरती समोर तुम्हाला दिसतो तो सियाचीनचे ग्लेशियर्स आहेत, त्याच्यावर हे सगळे जवान जाणार. आणि आपल्याला जायचं सध्या तरी ओपी बाबा मंदिरात आणि ओपी बाबा मंदिरातून मग रोड एंडकडे, जिथे रोड संपणार. रोड संपेपर्यंत गाडी चालवायची असते की आम्ही आता ती रोड संपेपर्यंत गाडी चालवू. सो फायनली आपण पोचलो ओपी बाबा मंदिराजवळ आणि इथे हा रोड संपतो. इथून डायरेक्ट ग्लेशियर समोर तुम्हाला जे दिसत आहेत इथे रोड संपलेला आहे. चला आपण जाऊया ओपी बाबा मंदिरामध्ये. हा आहे रोड एंड. चला आपण गाडी पार्क करूया आणि जाऊया दर्शन करायला. आता ओपी बाबा मंदिराच्या इथे आज जाऊया आणि दर्शन करून घेऊया. ग्लेशियरचं ओपी बाबा मंदिर इकडून बाहेर इथे रस्ता संपतोय, रोड एंड आहे. चला आज जाऊया ओपी बाबा मंदिरामध्ये. ये अंदर से देखो आप. अभी चलते हैं, सूज ओपन करके अंदर जाएंगे. हे मंदिर आहे ओपी बाबाचं. सर्वांनी दर्शन करून घ्या. ओपी बाबा की जय. मंदिर झालं आमचं. बेस कॅम्पच्या एका साईडला मंदिर आहे, एका साईडला वॉर मेमोरियल आहे. आम्ही आता आलो वॉर मेमोरियलला. इकडे सियाचीन वॉर मेमोरियल आहे. सियाचीन हा वर्ल्ड्स हायेस्ट बॅटलफील्ड आहे. चला आपण जाऊया वरती. जैन सर जाऊया वरती. बघा ऑल वॉरियर्स गो टू हेवन. थोडंसंच पुढे आलो तुम्हाला पूर्ण वॉर मेमोरियल एका साईडने दाखवतो.
वॉर मेमोरियलच्या जवळून हा जो व्ह्यू दिसतोय तिकडून निघावं असं वाटत नाही, पण इथे थांबून पण देत नाही. सुंदर व्ह्यू, सुंदर बघून झालं आणि आम्ही आता निघू पँगॉंगसाठी. इथून खलसर आहे 100 किलोमीटर, 122 आणि तिथून पँगॉंग 116. म्हणजे जवळजवळ 200-250 किलोमीटर, 225 किलोमीटर आहेत. आणि आम्हाला याच्यामध्ये खलसरला पोचायला 4 तास, जेवायला आमचा जवळजवळ 1 तास जाईल ना जेवायला. हे उजा 1 तास जेवायला जाईल ना. आणि वाजलेत किती आता? जेवणाचा करू काहीतरी. वाजले किती आता? 3 वाजलेत. खलसरवरून इथे 122 किलोमीटरला मला 4 तास लागले. बघूया कसं काय जर्नी होती, मजा येणार आहे. आज पँगॉंग लेकला पोचूच. आपली जर्नी आता चालू झालेली आहे सियाचीन बेस कॅम्पपासून. आधी तर आम्ही खलसरला जाऊ. खलसरला आम्हाला असं वाटलं की आम्ही 2 तासात सियाचीनला पोचू आणि 2 तासात रिटर्न येऊ, पण आम्हाला रिटर्न यायला 4 तास लागले, पोचायला 4 तास लागले. चला आता आम्हाला खलसरला पोचून मग पँगॉंगसाठी निघायचं होतं. तो आता काही वेळेत बसणार नाही, मग मला काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागेल. आता तो प्लॅन आम्ही खलसरला हे करू. आणि ते सियाचीन वॉरियर्सची ट्रेनिंग चालू आहे. चलो आपण आधी खलसरला पोचूया, कारण इकडचा रोड आहे तर फक्त 100 किलोमीटर, जो की आम्ही जर हायवेला आम्हाला भेटला तर आम्ही तासाभरात कवर करू, पण इथे 4 तास लागले. आणि हे ग्लेशियरची थंडी हवा. हो, अरे यार, या ब्रिजवरून, हा ब्रिज बघा, या ब्रिजवरून एका वेळेस एकच गाडी जाते. आणि त्या एक कॉन्वॉय थांबलं आहे, म्हणजे आम्हाला काय पुढे जाऊन देणार नाही. कॉन्वॉयला 1 2 3 4 5 6 गाड्या. एक गाडी तिकडे पोचेल तेव्हा दुसरी गाडी निघेल. बघूया आता. प्रवास चालू आहे आणि आम्ही सुंदर अशा रस्त्यांवर राईड करतोय. आणि आम्हाला आतुरता लागली, आतुरता. आम्हाला आतुरता लागली एका गोष्टीची, मी ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत. गोल्या तिकडे दाबरा जरा मधल्या चालू ते. चला, खूप सुंदर रस्ता आहे, मजा येते गाडी चालवायला. आणि मेन गोष्ट समोरून समोरून दुसरी गाडी नाही आहे, मोकळा रस्ता आहे, सिनरी छान आहे. सगळं एन्जॉय करत करत आम्ही चाललो आहे. आणि इंटरकॉमचा फायदा काय? कोणता पास? हां 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 हां, हे बघा, इथं जो झिगझिग लाईन दिसतात डोंगरावर, तो पास आहे कोणता तरी, आम्हाला ते लक्षात नाही आहे कोणता. आम्ही मगाशी पण विचार करतो, हो नाही जावाचा चप. आम्ही मगाशी पण तो हे करत होतो की कुठला तरी पास आहे, तो फायनली आम्हाला दिसला. बघा, समोरच्या डोंगरावर झिगझॅग लाईन्स आहेत. द एलिगंट वायडर ऑफ लडाख्स वेटलँड्स. कॉमन रेड शांक असं नावाचा पक्षी आहे, कॉमन रेड शांक. मराठीत काय बोलायचं आपण तर? ये हळदिया, ये खंडिया. चला, इथे स्टोन क्रशिंग मशीन. ओ तेरी, 2 ट्रक थांबलेले आहेत. हाय, फस गया. निघला का पुढं? चला आपण चला, आम्ही काही गोष्टी असतात ज्या इंटरकॉमवर आम्ही एवढी मजा करत चाललो आहे ना, आमचे लिटरली पासून पोटं दुखत आहेत, एवढं आम्ही हसतोय. इंटरकॉमचा फायदा आहे, खूप सारा फायदा आहे. आपण गप्पा मारत जातो. आणि कंटाळे, हे तू मागे उचल, मागे. तर आम्हाला परतीच्या प्रवासामध्ये पँगॉंगला जायच्या आधी हॉट स्प्रिंग बघायचे आहेत. इथे हॉट स्प्रिंग पनामिक आहेत. हे पनामिक गाव आहे. इथे या गावाजवळ हॉट स्प्रिंग आहेत.
जा पूछ क्या बेटा. हॉट स्प्रिंग आहेत मागे. आपण इथून रस्ता गेलाय त्याला, आपण इथून जाऊया. हे बघा हॉट स्प्रिंग पनामिक नुब्रा. आणि इकडे आहे ऑफ रोड. अरे बाबा आपले पुढं गेले स्कोप फॉर्च्युनरवाला. थोडंसं ऑफ रोड पॅचवर आपण जाऊया, कारण आपल्याला नवीन जर जागा बघायची आहे तर थोडासा स्ट्रगल करावाच लागेल. आपण इकडून ओ तेरी नवीन जागेसाठी आपण थोडासा ऑफ रोड मारूया. उतरताना अजून त्रास होणार आहे आपल्याला. ओ इधर तो गर्दी है, मेरे को लगा गर्दी नहीं रहेगा. लडाखच्या वज्रेश्वरीला पोचलो आपण गाइस. चढ़ने का क्या बोलता. फायनली पोचलो पनामिक हॉट स्प्रिंगला. इथे बेनिफिट्स आहेत काही लिहिलेले. Panama hot springs are among the highest sulfur rich hot spring in India. These springs have been known for centuries. Okay. It helps with skin problems, relieve joint and muscle pain, improves blood circulation, reduce stress, fatigue and tiredness. तेवढा टाइम ना आमच्यावर. चल डिटॉक्स करायला. डिटॉक्स बॉडी डिटॉक्स होते त्याच्याने. मग काय होतं. अरे गणेशपूरला पण त्याच आपल्याकडे पण. चाल आम्ही आलोय लडाखची वज्रेश्वरी गणेशपुरी बघायला. चला कुठं आलो आपण. लद्दाखची वज्रेश्वरी बघायला आलोय. हाँ हॉट स्प्रिंग. ये अपनी वज्रेश्वरी में भी है रे. ये बस कैसा है. कैसा है यार, कैसा है यहाँ पे बस नीचे लॉज नहीं है, वहाँ पे सब है. ऑटोमेटिक कुदरत ने कैसा बनाया है यार. इधर पानी नहीं है और इधर गर्म पानी मिल रहा है. पानी अपने घर के आसपास होना चाहिए. मजा आता है. फिर घर में नहाने के लिए पानी गर्म करने का टेंशन ही नहीं रहता है ना. बात लेने का अपन आए ले जो बात ले सकते रे. 50 रुपीज पर पर्सन. हाँ हम सिर्फ देखने के लिए आए थे. वो भी 50 रुपए. 50 रुपए देख के. वाह रे वाह. इथे 3 लेअर आहेत हॉट स्प्रिंगच्या. एक वर, हा दुसरा खाली आणि खाली. आपण पाणी याचं किती गरम बघू. तेवढा नाही आहे, वरचा जास्त गरम असेल कारण वज्रेश्वरला पण तसंच आहे. चला आपण वर बघूया. तिन्ही लेवलला सेम पाणी आहे. आणि ह्या इकडून वर बघूया. हीटर लगा रे लाला ऊपर. इथे सल्फरचा वास आहे बघ. हॉट स्प्रिंग बघून झालं काय ना. आणि आम्ही निघतो आता पुढच्या रस्त्याला. क्या नाम बोले आप इसका. क्या नाम बोले. जिगमित. फोटो ले सकता हूँ. फोटो ले लीजिए, कोई बात नहीं है. क्यूट है पोरगी, क्यूट है. इधर देख. हेलो 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 करो बेटा. हेलो हेलो बाबा. कहाँ से हो आप. हम यहाँ सुमूर से. अच्छा जुले चिल्ले. जुले बेटा. ओके चला आपण जाऊया पुढच्या रस्त्याला आता. चला आता आम्ही आमची जर्नी जी आम्हाला पँगॉंगपर्यंत करायची होती ती आम्ही खालसारपर्यंतच थांबवली. कारण खालसारच्या पुढे जायला आम्हाला चान्स होती पण तिकडे स्टेचे ऑप्शन नव्हते आणि स्टोम पण आलेला. तो कधीही पाऊस पडला असता आणि धूळ खूपच जास्त उडते. त्यामुळे मग आम्ही खालसारलाच रूम घेतली. इकडे जेवतो आणि इकडे नेटवर्क नाही आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग थोडासा लेट येण्याची शक्यता आहे. बघूया कसं काय. तर जेवण करून घेतो आधी आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया उद्या पँगॉंगसाठी. उद्या पँगॉंग करून आम्हाला हानलेला जायचं. बघूया आता उद्या काय फील होतो. तर आज तर मजा आली. क्या बोलते मजा आया. मजा आली. आणि आम्ही आता जेव्हा हॉटेलला चेक इन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हानलेला पण रूम अवेलेबल नाही. हां हे जे कारमध्ये आलेत ना, कार अँड ट्रॅव्हलरमध्ये सगळे रूम बुक करून ठेवले.
बघूया आता उद्याचा ब्लॉग काही साधा नसणार आहे. आम्हाला रूमसाठी आणि ट्रॅव्हलसाठी खूप स्ट्रगल असणार आहे, कारण आज पण इथे स्ट्रॉम आलेला. सो उद्या पण येऊ शकतो, मजा येणार आहे. कंटिन्यू राहा.